So the next point is EDI, that is electronic data interchange. Now what is EDI? First is EDI stands for electronic data interchange. Okay, फिलिंग द ब्लँकसाठी हा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. EDI स्टँड्स फॉर, हा क्वेश्चन असतोच, हायलाइट करून ठेवा. सो EDI इज द इलेक्ट्रॉनिक इंटरचेंज ऑफ बिझनेसेस इन्फॉर्मेशन युझिंग अ standardized format, a process which allows one company to send information to another company electronically rather than on paper. Okay, so electronic data interchange means what? आता बघा, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या कंपनी आहेत. ओके, आता त्यांना दुसऱ्या कंपनीला काय करायचं आहे, डेटा काय करायचं तर सेंड करायचं. सो ते काय यूज करतील, कारण त्यांचा जो डेटा आहे तो सिक्युअर असला पाहिजे. त्यांना तो सिक्युअरली काय करायचं आहे, सिक्युअरली किंवा त्यांना तो सेंड करायचे दुसऱ्या कंपनी. सो ते काय करतील, ते EDIच्या हेल्पनी काय करतील तर ते इंटरचेंज करतील. किंवा बऱ्याच अशा मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, त्यांना त्यांच्यामध्ये कम्युनिकेट करायचं असतं, किंवा कम्युनिकेटपेक्षा आपण म्हणू शकतो की त्यांच्यातल्या काही डेटा फाईल्स असतील किंवा काहीतरी डेटा असेल. ओके, एखादी सेपरेट दोन कंपनीज आहेत, ते काय करतात तर ते एकत्र काम करत असतील. मग बऱ्याच अशा फाईल्स आहेत, डेटा फाईल्स आहेत, ते त्यांना काय करायचे, ते त्यांना एकमेकांना शेअर करायचे, ते एकमेकांना सेंड करायचे. मग ते काय करतील, दे विल यूज अ इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. ओके, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज म्हणजेच काय, आपण काय करू शकतो, वी कॅन इंटरचेंज बिझनेस इन्फॉर्मेशन. आपण एखाद्या बिझनेसमधली जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, ती आपण सिक्युअरली काय करू शकतो, ते आपण इंटरचेंज करू शकतो. ऑर इट इज अ प्रोसेस विच अलाउज अ कंपनी टू सेंड इन्फॉर्मेशन टू अनदर कंपनी इलेक्ट्रॉनिकली. ओके, आपण ऑनलाईन मीडियम थ्रू काय करू शकतो, एखाद्या कंपनीला एखादी पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन और किंवा एखादी डेटा फाईल आहे ती आपण इझिली आपण त्यांना सेंड करू शकतो. ओके, ज्याने की काय होतं, तो जो त्यांचा जो डेटा असणार आहे तो एक तर सिक्युअर राहतो, ॲज वेल ॲज त्याच्यामध्ये म्हणजे अशी काही तो लीक होईल किंवा कशाचा त्याचा मिसयूज केला जाईल असे जे आहेत ऑब्स्टॅकल्स, तसे ऑब्स्टॅकल्स त्याच्यामध्ये याचे चान्सेस जे आहेत ते खूप कमी होऊन जातात. सो टू मोस्ट कॉमन डॉक्युमेंट्स आर परचेस ऑर्डर अँड इनवॉइस. ओके, मोस्ट कॉमन डॉक्युमेंट्स कोणते आहेत तर ऑर्डर अँड इनवॉइस, परचेस ऑर्डर अँड इनवॉइसेस. इट इज कम्प्युटर टू कम्प्युटर इंटरचेंज ऑफ स्ट्रिक्टली फॉर्मॅटेड डॉक्युमेंट्स बाय टेलिकम्युनिकेशन. ओके, सो म्हणजे आपण काय करतो, कम्प्युटर टू कम्प्युटरमध्ये काय होतं तर इंटरचेंज, म्हणजे जे डेटा फाईल्स आहेत त्याचं काय होतं तर इंटरचेंज होतं. ते कम्प्युटर टू कम्प्युटरमधली ती प्रोसेस आहे, दॅट इज इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. म्हणून त्याला असं म्हणतो आपण की दॅट इज EDI, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. इट इज टोटली इलेक्ट्रॉनिक, त्याच्यामध्ये काहीही मॅन्युअल वर्क किंवा पेपर वर्क नसणार आहे. टोटली सगळं काय असणार आहे तर ते ऑनलाईन बेस्ड असणार आहे. ऑनलाईन जे काय होणार आहे, डेटा इंटरचेंज असेल किंवा एखादी फाईल पाठवली असेल, ते सगळं कसं असणार आहे, ऑनलाईन बेस्ड असणार आहे. त्याच्यामध्ये पेपरवर्क काहीही, त्याच्यामध्ये एक सिंगल पेपरसुद्धा त्याच्यामध्ये काही मॅटर करणार नाही. दॅट इज EDI. ओके, now the next point is e-governance. So what is e-governance? When government make use of internet. Okay, when government make use of internet, that is e-governance. So we'll see the advantages of e-governance. Okay, so here are some advantages of e-governance, that are it reduce corruption, then high transparency, increase convenience, direct participation of constituents, then reduction in overall cost, as well as expanded reach of government. ओके, हे सगळे काय आहे तर ई-गव्हर्नन्सचे ॲडव्हान्टेजेस आहेत. बघा, ज्यावेळी आपले जे गव्हर्नमेंट आहे ते इंटरनेटचा यूज करेल किंवा ते एक ऑनलाईन सर्व्हिसेस किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू काय ते आपण म्हणतो ना डिसिजन इम्प्लिमेंटेशन होईल किंवा डिसिजन एखादा इम्प्लिमेंट करतील, डिसिजन घेतील किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू ते सर्व्हिसेस जे आहेत ते इम्प्लिमेंट करतील. तर त्याचे काही बरेच काय असे ॲडव्हान्टेजेस पण आहेत, जसं की इट रिड्यूस करप्शन, देन हाय ट्रान्सपरन्सी, म्हणजे काय आहे गव्हर्नमेंट आणि कन्झ्युमरमधलं जे काय आहे ते क्लिअर असणार आहे. ओके, जे काही त्यांचे रूल्स असतील किंवा काय मोठं आहे किंवा काही रूल्स आहेत किंवा कन्झ्युमरसाठी काही रूल्स आलेले आहेत किंवा काही फॅसिलिटीज आहेत, ते सगळं काय असणार ते एक्झॅक्ट क्लिअर असणार आहे. ॲज वेल ॲज इन्क्रीज कन्व्हिनियन्स, देन डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स, रिडक्शन इन ओव्हरऑल कॉस्ट, ॲज वेल ॲज एक्सपांडेड रीच ऑफ गव्हर्नमेंट. सो हे सगळे काय आहेत तर ते ॲडव्हान्टेजेस आहेत ई गव्हर्नन्सचे. ॲज वेल ॲज त्याच्यामध्ये पण बरेच टाईप्स आहेत त्याचा. ओके, आता आपण ई गव्हर्नन्सचे टाईप बघूयात कोणते कोणते आहेत. So the types of e-governance are, okay, बघा इथे advantages दिलेले. So the first type is government to citizen. Okay, first type is government to citizen.
ओके, इथे बघा G, that is G2C. Okay, now what is G2C? गव्हर्नमेंट टू सिटीजन्स. ओके, आता गव्हर्नमेंट आहे, सिटीजन्स कोण आहोत तर आपण आहोत. काय सांगितले बघा, द गव्हर्नमेंट टू सिटीजन्स रेफर्स टू द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस विच इनेबल सिटीजन्स to get access to wide variety of public services. Most of the government services fall under G2C. ओके, म्हणजे गव्हर्नमेंटनी सिटीजनसाठी काय सर्व्हिसेस अलाउ केलेल्या आहेत किंवा काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यालाच आपण काय म्हणू शकतो, दॅट इज G2C. म्हणजे कोणामधलं इंटरॅक्शन असणार आहे, गव्हर्नमेंट आणि सिटीजन्समधलं इंटरॅक्शन असणार आहे. सिटीजन्ससाठी काही रूल्स असतील किंवा काही फॅसिलिटीज असतील त्या आपण म्हणू शकतो, त्या जर गव्हर्नमेंटनी दिल्या असतील तर त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज G2C. सो इट हेल्प्स द ऑर्डिनरी पीपल to reduce the time and cost to conduct a transaction a citizens can have. So बघा काय सांगितले, citizens can have access to the services anytime from anywhere. Furthermore many services like license renews. ओके, आता बघा आता लायसन्स रिन्यू करतो आपण, त्याच्यासाठी आपल्याला कुठे जायची गरज नाही पडत, आपण ते ऑनलाईन करू शकतो, राईट. सो अशा बऱ्याच अशा सर्व्हिसेस आहेत जे की आपण काय करू शकतो, आता आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू त्या इझिली काय झालेल्या आहेत तर ॲक्सेसेबल म्हणू शकतो ना आपण, त्याचा इझिली ॲक्सेस घेऊ शकतो. ओके, सो ते खूप इझी झालेलं आहे. सो जे काय अशा सर्व्हिसेस आहेत किंवा फॅसिलिटीज आहेत जे की गव्हर्नमेंटनी सिटीजन्ससाठी काय केलेलं आहे तर प्रोव्हाइड केलेलं आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज G2C. दॅट नेक्स्ट टाईप इज G2B, दॅट इज गव्हर्नमेंट टू बिझनेस. आता बघा गव्हर्नमेंट टू बिझनेस मध्ये काय आहे, द गव्हर्नमेंट टू बिझनेस इज द एक्सचेंज ऑफ सर्व्हिसेस बिटवीन गव्हर्नमेंट अँड बिझनेसेस ऑर्गनायझेशन. G2B प्रोव्हाइड ॲक्सेस टू रिलेव्हंट फॉर्म्स needed to comply. Then the G2B also consists of many services exchanged between business sectors and government. It aims at eliminating paperwork, saving time cost and establish transparency in the business environment while interacting with government. Okay, आता गव्हर्नमेंट टू बिझनेस म्हणजेच काय, आता गव्हर्नमेंट टू बिझनेसमध्ये काय सर्व्हिसेस असतील किंवा आपण काय म्हणू शकतो ना, सर्व्हिसेस असतील किंवा बिझनेसमध्ये काय सर्व्हिसेस एक्सचेंजेबल आहेत किंवा काही प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांच्यासाठी, राईट. सो ते आपण कशा अंडर पकडू शकतो तर गव्हर्नमेंट टू बिझनेसमध्ये. म्हणजे काय असणार आहे ते फक्त त्यांचं रिलेट कशाशी असणार आहे तर ते गव्हर्नमेंट आणि बिझनेसमधलं त्यांचं इंटरॅक्शन असणार आहे त्याच्यामध्ये. सो काय सांगितलं, इट एम्स ॲट एलिमिनेटिंग पेपर वर्क, सेव्हिंग टाईम कॉस्ट अँड इस्टॅब्लिश ट्रान्सपरन्सी इन द बिझनेस एन्व्हायरमेंट. ओके, आता म्हणजे बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये ट्रान्सपरन्सी राहावी त्याच्यासाठी काय केलेलं आहे तर G2B. ओके, गव्हर्नमेंट टू बिझनेस आहे. ओके, म्हणजेच काय आहे त्याच्या थ्रू एक म्हणजे आपण म्हणतो ना की एखादं सर्व्हिस आहे किंवा एखादं बिझनेस आहे किंवा त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि जे बिझनेसमधलं ते ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, त्याच्यामध्ये सगळं क्लिअर असलं पाहिजे तर ते आपण कन्सिडर करू शकतो. सो ते सांगितलं ट्रान्सपरन्सी इन बिझनेस एन्व्हायरमेंट. देन वाईल इंटरॅक्टिंग विथ गव्हर्नमेंट. ओके, म्हणजे गव्हर्नमेंटसोबत इंटरॅक्ट करताना त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे तर ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. सो नेक्स्ट ओके, देन गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट म्हणजेच काय, आता गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटमधलेच काय रूल्स आहेत किंवा त्यांचे काही डिसिजन्स आहेत. ओके, ते त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज G2G. दॅट इज बघा काय झालं तर गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट रेफर्स टू द इंटरॅक्शन बिटवीन डिफरंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स, ऑर्गनायझेशन अँड एजन्सीज. म्हणजेच काय, डिफरंट गव्हर्नमेंट जे आहेत त्यांच्यामधलं इंटरॅक्शन, दॅट इज G2G. ओके, त्यांच्यामधलं इंटरॅक्शन किंवा त्यांच्यामध्ये काय ठरेल की कोणत्या सर्व्हिसेस अलाव करायच्या आहेत, कोणत्या फॅसिलिटीज अलाव करायच्या आहेत, ते सगळं एकत्र येऊन ते जे काही डिसिजन घेतील त्यालाच आपण काय म्हणतो G2G. म्हणजे त्यांचं इंटरॅक्शन असणार आहे फक्त गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटसोबत. सो नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय. आता बघा गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय म्हणजेच काय, द गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय इज द इंटरनल पार्ट ऑफ द G2G सेक्टर. आता गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय म्हणजेच काय, आता गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असतील. ओके, त्यांच्यासाठी आता काय फॅसिलिटीज दिलेल्या आहेत किंवा त्यांच्यासाठी काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या आहेत तेच म्हणजे काय आहे गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय आहे. ओके, आता गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे त्यांना बघा बऱ्याच अशा फॅसिलिटीज असतात, राईट. सो आता बघा अजून त्यांनी काय सांगितलं आहे ते सांगितलं, द रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉय, गव्हर्नमेंट institutions and their management. Some effective example of successful implementation of e-governance project are e-मित्र प्रोजेक्ट. ओके, म्हणजे तेच आहे ते सांगितले त्यांनी. म्हणजे जे गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉय आहेत त्यांच्यासाठी आपल्याला माहितीच आहे त्यांच्यासाठी फॅसिलिटीज बऱ्याच असतात. म्हणजे तेच काय ते कसलं आहे तर ते G2E, दॅट इज गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय. ओके, म्हणजे ते गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज.
सो देन सिक्युरिटी मेजर्स इन ई कॉमर्स. ओके, आता सिक्युरिटी मेजर्स बघा, सिक्युरिटी मेजर्स इन ई कॉमर्स. आता ई कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आहे, राईट. आता त्याच्यामध्ये पण काय सिक्युरिटी मेजर म्हणजे सिक्युरिटी म्हणजे आपण म्हणतो ना सिक्युअर असलं पाहिजे. प्रत्येक आपल्या जे डेटा फाईल्स असतील किंवा जे का आपला डेटा आहे जो आपण ट्रान्सफर करतो आहे, राईट, त्याचा जो इंटरचेंज होतो आहे तो त्याच्यामध्ये पण काय असलं पाहिजे, तो सिक्युअर असला पाहिजे. सो त्याच्यामध्ये पण फर्स्ट काय आहे, फर्स्ट इज इन्क्रिप्शन. ओके, बघा काय सांगितलं आहे त्यांनी. ई-कॉमर्स सिक्युरिटी रेफर्स टू द प्रिन्सिपल्स विच गाईड safe electronic transactions allowing the buying and selling of goods and services through the internet. ओके, सो ई कॉमर्स काय आहे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पण सेफ इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्स, ओके, सेफ असलं पाहिजे, सिक्युअर असलं पाहिजे. त्याच्यासाठी बघा फर्स्ट काय इन्क्रिप्शन. आता इन्क्रिप्शन बघूयात आपण काय एक्झॅक्ट इन्क्रिप्शन. सो इन्क्रिप्शन इज वाईड used on the internet to protect user information being sent between a browser and a server. म्हणजेच काय, ज्यावेळी एखादी इन्फॉर्मेशन किंवा एखादी डेटा फाईलच कन्सिडर करा, ज्यावेळेस ती आपण काय करतो सेंड करतो बिटवीन अ ब्राउझर अँड अ सर्व्हर सांगितलं आहे. म्हणजे ओके, एखादी डेटा फाईल असेल किंवा एखादी फाईल असेल, राईट, पण ती एखादी ज्यावेळेस सेंड होते म्हणजे ब्राउझर टू सर्व्हर थ्रू, त्याच्यामध्ये जे आपला जो डेटा आहे तो सेंड होत राहतो, तो कसा असला पाहिजे, तो प्रोटेक्ट करायचा आहे, राईट. म्हणजे तो युजर आहे, युजरचा जो डेटा आहे तो आपल्याला प्रोटेक्टसुद्धा करायचा आहे, पण त्याच्यासाठीच काय आहे तर ते इन्क्रिप्शन आहे. ओके, सो दिस इन्क्लूड्स पासवर्ड्स, पेमेंट इन्फॉर्मेशन अँड अदर पर्सनल इन्फॉर्मेशन दॅट शुड बी कन्सिडर्ड प्रायव्हेट. बरोबर. आता बघा युजर्सचे इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, मग ते आपलं पासवर्ड्स असतील, ज्यावेळेस आपण लॉग इन करतो मग ते पासवर्ड असतील किंवा आपलं पिन असेल, राईट. म्हणजे आपलं आपण अजून काय म्हणू शकतो, आता पेमेंटचं असेल काहीतरी, आपलं पेमेंटचं काहीतरी इन्फॉर्मेशन असेल, राईट. सो ते सगळं कसं असलं पाहिजे तर ते प्रायव्हेटली आपण काय करायचं तर ते कन्सिडर कसं केलं जातं, ते प्रायव्हेट डेटा झाला. आता प्रायव्हेटली कन्सिडर केलं जातं म्हणजेच काय, तो आपला सिक्युअर म्हणजे तो आपला प्रायव्हेट डेटा, बरोबर. आता पासवर्ड असतील, देन आपलं पिन असेल, बरोबर. So the process consists of two processes as encryption and decryption. Encryption converts the plain text in readable of data into ciphertext coded फॉर्म ऑफ डेटा. आता बघा तो जो डेटा आहे आपला, बरोबर, जो इंटरचेंज होतो आपल्या सर्व्हरवरती, आपल्या ब्राउझर टू सर्व्हरच्या मध्ये, तो कसा करायचा, तो सिक्युअर ठेवण्यासाठी काय केलं जातं, त्याच्यासाठी प्रोसेस आहे इन्क्रिप्शन. ओके, आता इन्क्रिप्शन काय करतं, जे आपलं जो रीडेबल कोड आहे, रीडेबल जो डेटा आहे तो कन्वर्ट कशामध्ये करतो, कोडेड फॉर्ममध्ये कन्वर्ट केला जातो. ज्याने की काय होतं, इन केस जो एखाद्या वेळेस ती आपली जी फाईल आहे ती कोणी करप्टसुद्धा केली तर त्याच्यामध्ये काय असणार, तो आपला जो डेटा असणार तो रीडेबल नसणार आहे, तो कोडेड फॉर्ममध्ये असणार आहे. ओके, म्हणजे त्याचा कोण मिसयूज किंवा ते म्हणतो ना आपण जरी हॅक झाला तरी तो डेटा आहे तो आपला काय असेल, थोडक्यात आपला सिक्युअर राहील, कोडेड फॉर्ममध्ये असणार आहे, त्याचा लगेच ॲक्सेस घेता येणार नाही. इट मीन्स देन अजून आपण काय करू शकतो, इन्क्रिप्शनमध्ये काय असतं बघा, रीडेबल डेटा आहे तो कन्वर्ट केला जातो कोडेड फॉर्ममध्ये अँड नॉन रीडेबल फॉर्म ऑफ डेटा, ओके, दॅट इज आपण तो रीड करू शकत नाही. देन त्याचंच उलटा म्हणजेच काय आहे, डिक्रिप्शन आहे. दॅट इज इट इज एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस ऑफ इन्क्रिप्शन. म्हणजे इन्क्रिप्शनमध्ये आपण काय करतो, रीडेबल आहे तो कोडेड फॉर्ममध्ये काय करतो, तो कन्वर्ट करतो, सिफरटेक्स्टमध्ये कन्वर्ट करतो, राईट. आणि डिक्रिप्शनमध्ये काय करतो, जे कोडेड फॉर्मचा जो डेटा आहे, कोडेड फॉर्ममध्ये जो डेटा आहे तो आपण कन्वर्ट कशामध्ये करतो, रीडेबल फॉर्ममध्ये. आपण रीडेबल त्याला, ओके, रीडेबल फॉर्म ऑफ डेटामध्ये आपण काय करतो, कन्वर्ट करतो. म्हणजे आपण त्याला कन्वर्ट करून आपण इझिली त्याचा ॲक्सेस घेऊ शकतो. तेच आहे आपले इन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन. त्याचे किती टाईप आहेत, 2 टाईप असतात, इन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन. ओके, ओके. आता त्याच्यामध्ये पण बघा इथे बघा दाखवलंय, प्लेन टेक्स्ट रीडेबल फॉर्म ऑफ डेटा ते कन्वर्ट कशामध्ये केलं, कोडेड फॉर्म ऑफ डेटा, बरोबर. देन डिक्रिप्शनने काय केलं, रीडेबल फॉर्म ऑफ डेटा. म्हणजे इन्क्रिप्शनने काय केलं, फर्स्ट रीडेबल होता तो डेटा आहे तो रीड करू शकत होता आपण, रीडेबल होता त्याला त्यांनी कोडेड फॉर्ममध्ये काय केलं, चेंज केलं, राईट. कोडेड फॉर्ममध्ये काय केलं त्यांनी, चेंज केलं. देन डिक्रिप्शनमध्ये काय झालं, जो कोडेड फॉर्ममध्ये होतं त्याला कशामध्ये केलं तर प्लेन टेक्स्टमध्ये म्हणजेच रीडेबल फॉर्ममध्ये काय केलं तर चेंज केलं. ओके, लक्षात आलं. सो द नेक्स्ट पॉईंट इज डिजिटल सर्टिफिकेट अँड डिजिटल सिग्नेचर अँड डिजिटल सर्टिफिकेट. ओके,
ओके, इन्क्रिप्शनमध्ये पण बघा 2 टाईप आहे, सिमेट्रिक अँड असिमेट्रिक. हे बघा MCQ 2 करेक्टसाठी हा क्वेश्चन येऊ शकतो इथून तुम्हाला. टाईप्स ऑफ इन्क्रिप्शन आर सिमेट्रिक अँड असिमेट्रिक. ओके, त्याचे 2 टाईप्स आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत तुम्ही. देन नेक्स्ट आहे डिजिटल सर्टिफिकेट अँड डिजिटल सिग्नेचर. आता डिजिटल सिग्नेचर आपण बघूयात काय आहे एक्झॅक्ट. सो व्हॉट इज डिजिटल सिग्नेचर? डिजिटल सिग्नेचर is also known as an electronic signature. A digital signature guarantees the authenticity of an electronic document or message in digital communication and uses encryption technique, that is asymmetric cryptography, to provide proof of original and unmodified documentation. Digital signatures are used in e-commerce, software distribution, financial transaction. This is the direct transfer of information between two partners. ओके, म्हणजे बघा तुम्ही जर इलेक्ट्रॉनिकली आपण म्हणू शकतो, एखादं जर डॉक्युमेंट आपण जर एखाद्याला पाठवतोय किंवा एखादी फाईल आहे राईट, ते जर आपण पाठवते पुढच्याला, तर आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, त्याच्यामध्ये पण आपण असं डिजिटल सिग्नेचर आपण करू शकतो त्याच्यामध्ये राईट. असं डिजिटल सिग्नेचर म्हणजे बघा हे असं दिसतं, म्हणजे त्याच्यावरून एक काय इंटिमेट पडते की ते एक प्रूफ राहते की हा जो सेंडर आहे तो कोण आहे, किंवा हे जो सेंड केलेला आहे तो सेंडर आहे, त्याची काय आहे तिथं आपण डिजिटल सिग्नेचरसुद्धा आपण त्या डॉक्युमेंटवरती तिथे देऊ शकतो राईट. म्हणजे असं एकदम ऑफिशियल डॉक्युमेंट असेल तर त्याच्यावरती आपण असं डिजिटल सिग्नेचर देऊन म्हणजे त्याच्यावरती एक रिमार्क राहतो की सो सेंडर कोण आहे, म्हणजे त्या रिसिव्हरला एक इंटिमेट येतं की हा सेंडर आहे, ॲक्युरेटली त्यांनीच ती फाईल पाठवलेली आहे आणि ती अगदी काय आहे तरी ती फाईल आहे ती करेक्ट आहे, म्हणजे असं काही नाही त्याच्यामध्ये काही फ्रॉड किंवा काय असं करून काही पाठवलेली नाही आहे किंवा कोण अननोन युजर असेल. ओके, म्हणजे ते एक इंटिमेट आपण देतो आहे की त्याच्यावरून एक इंटिमेट पडू शकतो. ओके, किंवा आपण असं म्हणू शकतो ना की ओरिजिनल कॉपी म्हणून असं त्याच्यावरती आपण डिजिटल सिग्नेचर करून सुद्धा आपण ती डॉक्युमेंट आहे ते सुद्धा आपण सेंड करू शकतो असं. ओके, आता बघा आपण इलेक्ट्रॉनिकली जर पाठवते तर त्याच्यावरती काही साईन वगैरे करणं असं एखाद्या वेळेस नाहीच पॉसिबल झालं तर त्याच्यावरती तुम्ही असं डिजिटल सिग्नेचरसुद्धा आपण असं देऊ शकतो त्याच्यावरती. देन सेम डिजिटल सर्टिफिकेट, तिथे पण काय डिजिटल सर्टिफिकेट इज अन इलेक्ट्रॉनिक पासवर्ड दॅट अलाउज अ पर्सन ऑर्गनायझेशन टू एक्सचेंज डेटा सिक्युअरली ओव्हर द इंटरनेट युजिंग द पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर, दॅट इज PKI. ओके, लक्षात ठेवा PKI स्टँड्स फॉर पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर, विसरायचं नाही. PKI स्टँड्स फॉर पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर. इम्पॉर्टंट आहे, फिलिंग द ब्लँकसाठी हा क्वेश्चन येतो, फिलिंग द ब्लँकसाठी त्याचं फुल फॉर्म विचारतात. ओके, लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. देन बघा, सो डिजिटल सर्टिफिकेट इज ऑल्सो known as a public key certificate or identifier certificate. In this information is transferred between two authorized partners who have digital certificate issued by some supreme authority. ओके, आता डिजिटल सर्टिफिकेटमध्ये पण बघा काय आहे तर 2 ऑर्गनायझेशनमध्ये काय करतात तर आपण ते सर्टिफिकेट किंवा हॅव डिजिटल सर्टिफिकेट इश्यूड बाय द सम सुप्रीम ऑथॉरिटी. ओके, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एखादा डॉक्युमेंट आहे किंवा इथे बघा काय सांगितले तुम्हाला, दिस इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर्ड बिटवीन 2 ऑथराइज पार्टनर. आता 2 ऑथराइज कंपनी आपण कन्सिडर करू शकतो किंवा 2 ऑथराइज कोण पण असा पार्टनर आहे, त्यांना काय करायचं आहे तर डेटा इंटरचेंज, त्याच्यासाठी त्यांच्याकडे काय आहे तर सुप्रीम ऑथॉरिटी थ्रू काय आहे तर त्यांच्याकडे एक डिजिटल सर्टिफिकेट आहे त्या गोष्टीचं, बरोबर. म्हणजे एक डिजिटल सर्टिफिकेटसुद्धा ते इंटरचेंज करू शकतात. त्याच्यासाठी पण काय आहे तर ते ऑथराइज्ड असतं, म्हणजे बरोबर. म्हणजे दॅट हॅव डिजिटल सर्टिफिकेट इश्यूड बाय सम ऑथराइज्ड सम सुप्रीम ऑथॉरिटी. ओके, म्हणजे काय आहे तर ते उगाच असंच पाठवत नाही तर त्याचे एक ऑथॉरिटी थ्रू ते इश्यू केलेलं असतं, मग ते पुढं पाठवायची एक त्याची एक प्रोसिजर असते. ओके, ना असं नाही की उठसूट कोण पण पाठवेल किंवा असं आलं की असं पाठवून दिले तर ते तसं नाही आहे. ओके, सो समजलं काय आहे डिजिटल सिग्नेचर अँड डिजिटल सर्टिफिकेट. म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज करत असलो तर त्याच्यामध्ये हे हेल्पफुल आहे, खूप हेल्पफुल आहे. लक्षात आलं, तेच आहे. याच्यामध्ये काय तर पासवर्ड प्रोटेक्टेड आहे, पासवर्ड लावून आपण काय करू शकतो म्हणजे डेटा आहे तो सिक्युअरली काय करू शकतो तर आपण सेंड करू शकतो. ओके, अँड दॅट इज ऑल्सो नोन ॲज अ पब्लिक की सर्टिफिकेट. त्यालाच आपण काय म्हणतो PKI म्हणलं जातं, त्यालाच आपण काय म्हणतोय PKI. ओके, विसरायचं नाही आहे. सो इथे आता आपला लास्ट चॅप्टर जो आहे तो इथे आपला कंप्लीट होतोय पूर्णपणे. आपला पूर्ण फुल सिलेबस आपण कंप्लीट केलेला आहे. आय होप तुम्ही सगळे आपले आत्तापर्यंतचे व्हिडिओ लेक्चर्स जे अपलोड झालेले आहेत ते तुम्ही बघितले असतील. सुरुवातीपासून कन्सिस्टन्सी ठेवा आणि स्टार्टपासून सगळे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते तुम्ही रेफर करा. तुम्ही इझिली आउट ऑफ स्कोर करू शकता. आणि लाईन टू लाईन, मी अगदी लाईन टू लाईन सगळं घेतलेलं आहे. आपण लाईन टू लाईन टेक्स्टबुक रेफर करूनच मी तुम्हाला सगळं
तुमचं कवर करून घेतलेलं आहे. इवन लाईन टू लाईन मी तुम्हाला रीड करून सगळ्या त्याच्या कन्सेप्ट आहेत ते आपण क्लिअर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते तुम्हाला खूप हेल्पफुल असणार आहे. फक्त तुम्ही सगळे जे आतापर्यंतचे व्हिडिओ लेक्चर्स अपलोडेड आहेत चॅप्टर वाईज ते सगळे रेफर करा आणि छान स्टडी करा. तुम्ही इझिली स्कोर करू शकता. थँक्यू.